त्या इंटरव्ह्यूमध्ये केलेला आहे। आपण जेव्हा इथे मुंबईत आहे, मुंबईकर आहोत, आपण महाराष्ट्रात असलो, बाहेर गेलो तर महाराष्ट्रीयन असतो, आपण देशाच्या बाहेर गेलो तर भारतीय असतो। आपल्या भारतीय संविधानाचा अवमान त्यांनी करायला नको होता। या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देखील या बाबतीत त्यांची भूमिका राहुल गांधींशी सहमत आहे का याबद्दल स्पष्ट असा खुलासा केला पाहिजे असं मला काही छत्रपतींचा पुतळा पडला त्यावेळेस जोडो मारेसारखं आंदोलन करण्यात पाहायला मिळालं, मात्र आतापर्यंत कुठलीच भूमिका नाही। खरं तर हा मुद्दा डिव्हिएट होईल म्हणून मी मांडला नाही, पण छत्रपतींचा पुतळा जेव्हा पडला तेव्हा आमच्या मनाला ज्या यातना झाल्या त्या आम्ही सांगू शकत नाही। पण आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे धारिष्ट आणि जे औदार्य दाखवलं, कारण प्रत्येक गोष्ट आपलाच खरं नाही आहे, तो पुतळा पडलेला आहे आणि नम्रपणे त्यांनी क्षमा मागितली, त्यांनी छत्रपतींविषयी असणारं प्रेम त्या भावनेतून व्यक्त केलं। आज या देशातील समस्त अनुसूचित जाती जमाती आरक्षण प्राप्त लोकांच्या मनामध्ये जे प्रश्नचिन्ह आणि जो आक्रोश आहे, माझा एवढाच विचार नाही की त्यांची क्षमा